हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे. हा माझा खूप दिवसानंतरचा व्लॉग आहे. तर वीकेंड स्पेशल मी पावभाजी बनवली होती. ते मी माझ्या पद्धतीने कशी बनवली त्याचा हा व्हिडिओ आहे. तर इथे मी सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत ज्या पण घरात अवेलेबल होत्या त्या. आणि इथे मी कांदा आणि टोमॅटो पण कट करून धुवून घेतलेला आहे. मी त्या भाज्याबरोबरच ते पण शिजवून घेते. टोमॅटो आणि कांदा टॉपला ठेवायचा जेणेकरून जास्त शिजून असा गळून नाही गेला पाहिजे भाज्या. तो कुकरमध्ये मी घालून छान अशा 2 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. आणि मग नंतर त्यातून टोमॅटो आणि कांदा वेगळा करून घ्यायचा आहे, कारण की तो आपल्याला मसाल्याबरोबर मिक्सरमध्ये बारीक करायचा आहे. तर भाज्या छान अशा शिजलेल्या आहेत. प्रथम त्या मॅश करून घ्यायच्या आहेत छान अशा. तुम्हाला कितपत भाज्या मॅश करायच्या आहेत किंवा असे मोठे मोठे तुकडे पाहिजे त्याप्रमाणे करू शकता. आणि इथं जे आपलं बेसिक वाटण असतं अद्रक लसूण, इथे मी बीट घातलेलं आहे कारण की नॅचरल कलर येण्यासाठी, रेड लालबुंद असा भाजीला. आणि तो शिजवलेला कांदा, कोथिंबीर घातली आहे, टोमॅटो, हे सगळं घालून एकदम छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे. इकडे मी कढईत पहिले तेल टाकलं आणि नंतर बटर टाकलं. मग मोहरी जिरे यांची फोडणी दिली. नंतर मग जो आपण मिक्सरला मसाला बारीक करून घेतला होता तो घालून घेतला. इथे कलर पहा किती छान आलेला आहे, अतिशय नॅचरल कलर. बाहेर जसा आर्टिफिशियल कलर टाकतात तशी अजिबात टाकायची गरज नाही. आणि पिठामुळे पौष्टिक पण होते. इथे मी पावभाजी मसाला टाकलेला आहे, एव्हरेस्टचा. मीठ टाकलेला आहे चवीप्रमाणे. आणि हा मसाला छान असा भाजून घ्यायचा आहे, खमंग वास येईपर्यंत. मसाल्यातून तेल बाहेर पडलं पाहिजे. आणि मसाला भाजून झाल्यानंतर मी त्या मॅश केलेल्या सगळ्या भाज्या टाकून घेतलेल्या आहेत आणि ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मग पावभाजीच्या कन्सिस्टन्सीनुसार पाणी ॲड करून घ्यायचं आहे. कितपत घट्ट, कितपत सैलसर भाजी पाहिजे. इथे मी थोडासा वरून धना पावडर आणि पावभाजी मसाला टाकला आहे, याचा छान वास येतो त्यासाठी. वरून थोडंसं बटर टाकलेलं आहे आणि मी त्याबरोबर थोडंसं तूप पण टाकते. मला तुपाचा फ्लेवर आवडतो पावभाजीमध्ये. आणि हे मिक्स करून छान अशी 5 मिनटं दणकून उकळी काढायची आहे. आणि अशा पद्धतीने आपली पावभाजी रेडी झालेली आहे. आणि ती आता छान अशी सर्व करून घ्यायची आहे. मी पाव इथे बटरवर छान असे भाजून घेतलेले आहेत आणि कांदा आणि लिंबू यांच्याबरोबर सर्व करायची आहे. भाजीचा कलर पहा किती छान दिसत आहे आणि खायला पण छान झाली होती. दॅट्स ऑल. हा व्लॉग इथेच संपतो. थँक्यू. बाय.